सरस्वती बंथाबाई जिजाबाई बाबळे यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व उपस्थित नातेवाईक पैपावून आपतेष्ट त्याचप्रमाणे बैलगाडा क्षेत्रातील सर्व मंडळी, आज आपण महाराजांची मी प्रवचन सेवा ऐकली आणि खरंच महाराज जे जीवनाचं सत्य आहे ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जसं तुम्ही सांगितलं, गाडीत माती टाका किंवा पेट्रोल टाका, तुमची 50 लाखाची गाडी बंद पडणार आहे. परंतु परमेश्वराने हे दिलेलं शरीर आहे, हे शरीर कसं जपलं पाहिजे, या शरीरात आपण काय टाकलं पाहिजे आणि त्याला कशाची गरज आहे हे आमच्या दादांच्या माध्यमातून आता नेहमीच ऐकत असतो. परंतु तुमच्या वाणीतून खूप सुंदर असं म्हणजे जे आवश्यक आहे असं प्रबोधन आपण केलं. आता पाहिलं तर आज या आजींचं वय 55 वर्षाचं वय आहे आणि आत्ताच्या आपण रोजच्या बातम्या ज्या पाहत असतो की रोज आज तरुण वर्गात जाण्याचं प्रमाण जास्त आहे. अगदी 50 वर्ष वय सुद्धा खूप झालं. आताच आपण रोजच पाहतो ऍक्सिडेंटली जाणं झालं, अटॅकने जाणं झालं आणि कोविडच्या नंतर तर कोणाचा भरवसाच राहिलेला नाही. त्यामुळे तुम्ही जसं सांगितलं की रोज आपण आपले डोळे मिटून आपलं मरण कधी आहे याची आपण केली पाहिजे आणि ते खरं आहे. कारण ज्यावेळी आपण आपल्या मरणाचा विचार करतो त्यावेळी आपण आज समाजात जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे, कोणाशी कसे संबंध जोपासले पाहिजे, कोणाशी आपण चांगलं वागतोय किंवा वाईट वागतोय. कमीत कमी त्या परमात्म्याने आपल्याला स्वतःला आपल्या स्वतःच्या मनाने तरी आपल्याला त्याची शाश्वती दिली पाहिजे की आपण जे करत आहोत ते योग्य दिशेने करत आहोत. आज या आजीचं 55 वर्ष वयात आज डॉक्टरांनी सांगितलं 55 वर्षी त्यांना प्लेटलेटचा अटॅक आला. परंतु आज आपल्याकडे 25-30 वर्ष सुद्धा अटॅक येतोय डॉक्टर साहेब. आणि बऱ्याच ठिकाणी आता मी थोडंसं नेहमीच हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांच्या सेवेच्या माध्यमातून जात असताना पाहत असते, अगदी 15-20 वर्षाच्या मुलाला सुद्धा अटॅकचं प्रमाण आहे. आता मी 8 दिवसापूर्वी 26 वर्षाच्या मुलाचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं. म्हणजे ही जी आहे म्हणजे आपली जी राहणीमान आहे किंवा आपण आपल्या स्वतःची शरीराची जी काळजी घेत आहोत, आपण आपल्या स्वतःकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे हे आपण मला सांगायचे. त्याचप्रमाणे या आजींचे जे मुलं आहेत, या आजींचं वय 55 वर्ष आहे. त्यांचे मिस्टर हे मिलिटरीत काम करत असताना आज वाबळे कुटुंबातील दत्ताशेठ असतील यांचा जरी बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून आमचा संपर्क किंवा बरेच पूर्ण खडकी गावातील वाबळे कुटुंबाशी आमचा घरचा संबंध आहे. आणि या कुटुंबात येत असताना त्यामध्ये त्यांची समाजाशी असणारी नाळ जुडलेली नाळ आणि एकमेकाशी असणारे स्नेहाचे संबंध, त्याचप्रमाणे अगदी वृद्धापकाळात आपल्या आईची केलेली सेवा ही प्रत्येक मुलाने आज आदर्श म्हणून पाहिली पाहिजे. आणि जास्त मी काही बोलत नाही. माझ्या संपूर्ण पुणे जिल्हा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे त्याचप्रमाणे माझ्या उपस्थित सर्व महिला भगिनींच्या वतीनं मी या आजींना भावपूर्ण आदरांजली समर्पित करते आणि थांबते. ओम शांती.